चिकन बिर्याणी करायची आहे, पण चिकन मस्त मऊ लुसलुशीत शिजलं पाहिजे. वातड अजिबात झालं नाही पाहिजे. बिर्याणी रसरशीत झाली पाहिजे. कोरडी कोरडी अजिबात नको. बरं तांदूळ आहे ना लांब सडक शिजला पाहिजे, पण कोरडा नाही झाला पाहिजे. अलवार त्याला आहे ना मऊपणा म्हणजे खाताना आहे ना सुका सुका कोरडा कोरडा लागला नाही पाहिजे. आणि त्याचसोबत किलोच्या प्रमाणात हवी की नाही, म्हणजे घरी करायचं असेल तरी अंदाज येईल. ग्रॅममध्ये पण मेजरमेंट देते, म्हणजे मग टेन्शनच नाही. घरच्यांसाठी करा किंवा विकण्यासाठी करा, अगदी अचूक प्रमाण आणि साहित्य दिलेलं आहे. चला तर मग पटाकन सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त दमदार अशी चिकन बिर्याणी करत आहोत. सगळ्यात आधी करायचंय चिकन मॅरिनेट. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघ. 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि हे असे ना मोठे मोठे म्हणजे बिर्याणीसाठी शक्यतो असे मोठे पीसेस घ्यायचे आणि त्याला आहे ना असं एक स्लिट मारून घ्यायचा, कट मारून घ्यायचा. म्हणजे काय होतं ना, हे मॅरिनेट आतपर्यंत मुरतं आणि चिकनला चवही छान लागते. 1.5 कप दही, 1.5 टेबलस्पून धनेपूड, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 हिरवी मिरची, पुदिन्याची पानं 10 ते 12, चवीपुरतं मीठ, हळद, 1 टेबलस्पून आलं लसूणचा ठेचा, 1.5 चमचा बिर्याणी मसाला, 1 टीस्पून लाल तिखट. चला सगळ्यात आधी चिकन घ्यायचं. यामध्ये घालूयात दही, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आहे ना अशी हाताने तुकडे करून टाकायची, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो. आलं लसूणचा ठेचा, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, धणेपूड, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ. आता हे मिसळायचं सगळं. चला इथे बघा, हे चिकन छान मॅरिनेट झालंय, मस्त असं कोटिंग आलंय दह्याचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि शक्य असेल ना तर रात्रभर फ्रीजमध्ये हा बाउल मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. आणि जेव्हा बिर्याणी करायच्या त्याच्या आधी 1 तास फ्रीजमधून बाहेर काढा. नसेल तितका वेळ तर किमान 2 ते 3 तास तरी रूम टेम्परेचरवर मॅरिनेट करून घ्या. चिकन मॅरिनेट होतंय तोवर बिर्याणीची तयारी झालीच पाहिजे की नाही. तर इथे 2 पळीभर तेल गरम करून घेतलं. यामध्ये कांदा आपण तळून घेऊयात. कांदा पटाक्कन म्हणजे मिनिटभराच्या आत तळण्यासाठी मी काय करते, उभा चिरलेला कांदा असतो की नाही त्याला मीठ चोळते, पाणी सगळं काढून टाकते आणि 4 ते 5 तास सुकवून घेते. हे असं केल्यामुळे ना कांदा सरकन तळला जातो, फार वेळ लागतच नाही. बघा, आणि एकदम कुरकुरीत होत. आता खूप लोक विचारतात या तळलेल्या कांद्याचं करायचं. कांदा एवढा छान खरपूस आपण तळतो, कुरकुरीत करतो, तो बिर्याणीवर टाकून तो क्रिस्पी कांदा खाण्यासाठी असतो, तो पुन्हा फोडणीमध्ये घालण्यासाठी नसतो रे बाबांनो. या कांद्याची जी चव आहे, बरिस्ताची जी चव आहे, ती तेलामध्ये ऑलरेडी उतरलेली असते. जिथे कच्ची बिर्याणी असते तिथे मात्र ते चिकन मॅरिनेट करताना हा बरिस्ता घालतात, कारण त्यामध्ये इतर काहीही गोष्टी फोडणी बिडणी नसते. फक्त कच्ची बिर्याणीमध्ये तळलेला कांदा जातो. पक्की बिर्याणी करतोय आपण, कच्ची आणि पक्की बिर्याणी असते. पक्की बिर्याणीमध्ये बरिस्ता परत मऊ करायची गरज नाही. नंतर तुम्ही तो कुरकुरीत करून बिर्याणीवर टाकून खाऊ शकता. त्यामुळे मला पुन्हा विचारू नका तळलेल्या कांद्याचं केलं काय. ठीक आहे, पुन्हा पुन्हा सांगते, बिर्याणी तयार झाली की हा कुरकुरीत कांद्यावरनं भुरभुरायचा आणि खायचा, कमाल लागतो. चला कांदा तळून झाला बघा. आपल्या गप्पा मारेपर्यंत आणि टीप देईपर्यंत कांदा आपला तळून पण झाला, मिनिटभराच्या आतच. चला आता ॲक्च्युअल बिर्याणी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 1/2 किलो कांदा बारीक चिरून, तळलेला कांदा कुरकुरीत असा, 2 तमालपत्र, 1 मसाला वेलदोडा, हिरवा वेलदोडा, 7 लवंगा, 7 काळी मिरी, 2 टेबलस्पून धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, पुदिन्याची पानं, जिरे, त्याचबरोबर दालचिनी, आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर. चला आता ज्या तेलामध्ये आपण बरिस्ता किंवा कांदा तळून घेतला त्याच तेलामध्ये आपण खडे मसाले घालूयात. सगळ्यात आधी जिरं, त्याचसोबत हे सगळे खडे मसाले, दालचिनी, यातली अर्धी दालचिनी नंतर भात शिजवताना वापरणार आहे मी, तमालपत्र. हे मिसळायचं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा. मधुराज रेसिपी club.com वेबसाईट आपली चेक करा, तिथे आपलं मसाले अशी वेगवेगळी प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. काय खमंग सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. आता हे मिसळायचं.
आणि कांदा छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा. चला, इथे कांदा आपला परतून होतोय, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली, पूर्ण होतोय, तोवर आपण ना तांदूळ तयार करूयात. 1 किलो चिकन आहे तर अचूक प्रमाण तुम्हाला सांगते, अर्धा किलो इथे तांदूळ घ्यायचा. अख्खा बासमती घ्या, अख्खा बासमती नसेल तर सुरती कोलम वापरला तरी काही हरकत नाही. फक्त सुरती कोलम आहे ना, भिजत घालायची गरज नाही, तो पाण्यामध्ये बॉईल करा आणि लगोलग थर लावा. आता 1 किलो कपचं मेजरमेंट तुम्हाला सांगते, 2.5 कप इथे मी हा तांदूळ घेतलाय. अख्खा बासमती जितका जुना तितकी बिर्याणी ना छान होते. आता हा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा. भरपूर पाणी घ्या आणि 2 ते 3 वेळा तरी ही प्रोसेस रिपीट करा. हे जास्तीचं पाणी आहे पांढरं, हे काढून घ्यायचं. तांदूळ धुवून झाला की पुरेसं पाणी घाला, पूर्ण तांदूळ भिजेल इतपत. जेव्हा जेव्हा आपण अख्खा बासमती वापरतो ना, ही अगदी महत्त्वाची टीप आहे, किमान एक अर्धा तास तरी त्याला भिजत घालणं गरजेचं आहे. म्हणजे तो छान फुलतो आणि छान शिजतो, लांब सडक होतो आणि मऊ शिजतो आणि हलका रसरशीत पण होतो. आता कांदा इथे छान परतून झाला, हलकासा बदामी रंग आलेला आहे कांद्याला आणि छान गळलाय कांदा, मऊ झालाय. आता यामध्ये आपण घालूयात हळद, धनेपूड, बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना, मीठ. मिसळायचं. आहा, काय दिसतंय. आता यामध्ये आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर मिसळायची. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. मी हे 4 तास चिकन मॅरिनेट करून घेतलंय. हा सगळा मॅरिनेटचा मसाला देखील घालायचा, वाया नाही घालवायचं काही. आता हे चिकन यामध्ये चांगलं मिसळून घेऊया. चिकन काय मस्त कोट झालंय या मॅरिनेटमध्ये. अजून आपण शिजवलं पण नाही तरी तवंग बघा तेलाचा काय सुरेख आलाय. आता यामध्ये हे मॅरिनेट केलेल्या भांड्यातलं अर्धा वाटी पाणी घालूयात, म्हणजे चिकन खाली शिजताना करपणार नाही. झाकण ठेवूयात. 15 मिनिटं फक्त चिकन शिजवून घेऊयात. ओव्हरकुक नका करू. काय होतं, आपण जेव्हा बिर्याणी शिजवायला दमवर ठेवतो तेव्हा पुन्हा ते 10 ते 15 मिनिटं ठेवतो, त्यामुळे चिकन छान असं शिजलं जातं. त्यामुळे आत्ता 15 मिनिटं पुरेशी आहे. चला, इथे चिकन जवळपास 15 मिनिटं मी शिजवून घेतलंय. वाह, बघा परफेक्ट शिजलंय, पण पूर्ण शिजलं नाही आणि मस्त असं रशरशीत झालंय. आता या स्टेजला तुम्ही हा चिकनचा रस्सा टेस्ट करा, तुम्हाला कसा वाटतोय आणि त्याप्रमाणे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. आता यावर पुन्हा झाकण ठेवते. शिजलंय ते ऑलमोस्ट. गॅस बंद करायचा. इथून पुढे आता कुक नाही करणार. आता इथे हा तांदूळ देखील अर्धा तास भिजत झालाय. हे बघा, तांदूळ छान फुललाय आणि पांढरा शुभ्र देखील झालाय. आता हे पाण्यामध्ये शिजवण्यापूर्वी यातलं हे पाणी पूर्ण काढून टाकणं अगदी गरजेचं. चला, आता चिकन इथे बाजूला काढून घेतलंय. इथे दुसऱ्या कढईमध्ये जवळपास 8 मोठे पेले मी पाणी गरम करायला ठेवलं. यामध्ये घालूयात खडे मसाले. जितका खडा मसाला चिकनमध्ये आपण घातला तितकाच आपण भात शिजवताना घालणार आहोत. 8 लवंगा, 8 काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडा, मसाला वेलदोडा आणि पाणी निथळून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा. आणि यासोबतच मीठही घालूयात. आता भातामध्ये जे काही मीठ जातं ते आत्ता इथेच जातं, त्यामुळे मीठ जरा सरळ हाताने घाला. आता हे मिसळायचं आणि 10 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा. आता एक 5 मिनिटं झालेत. तांदूळ बघा पाण्यामध्ये हलकेसे तरंगायला लागलेत. हा पूर्ण शिजलाय कधी ओळखायचं, जेव्हा ते ना पाण्यावर येतील तांदूळ शिजून, तेव्हा आपला भात पूर्ण व्यवस्थित, पूर्ण नाही पण 80% शिजलाय. उरलेला 20% आपण चिकन सोबत शिजवणार दमवर. हे बघा, हा पूर्ण शिजला नाहीये, हा 50% शिजलाय. आणखी आपल्याला 30% शिजवायचं. चला, आता हा तांदूळ शिजलाय कसं ओळखायचं. आता हा भात शिजला की हलका जड होऊन पाण्यावर तरंगायला लागतो. हे बघा, आणि छान असा लांब सडक झालाय. आता यापुढे हा शिजवायचा नाही अजिबात. चिकनचं कव्हर काढायचं आणि यावर हा शिजलेल्या भाताचा थर द्यायचा.
थोडासा हा बिर्याणी मसाला भुरभुरायचा, म्हणजे भाताला पण चव छान लागते. थोडी पुदिन्याची पानं, कोथिंबीर. केशर सगळ्यांकडे असतंच असं नाही, म्हणून मी असं हळदीचं पाणी घालते, म्हणजे नैसर्गिक रंग येतो आणि चवही बदलत नाही. आणि साजूक तूप. तूप अगदी मस्त आहे, भाताला टेक्स्चर खूप छान येतं तूप घातलं तर. त्यामुळे सढळ हाताने तूप घाला. आणि भात शिजवलेलं पाणी आहे, हे वाटीभर एक पाणी यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे बिर्याणीचा वरचा भात थर पण छान रसरशीत शिजतो. झाकण ठेवायचं आणि अगदी मंद आचेवर आहे ना 15 मिनिटं दम देण्यासाठी मी हे ठेवणार आहे. अगदी लोएस्ट पॉसिबल. हवं तर त्याच्यावर खाली जाळी ठेवा, त्यावर हे भांडं ठेवा. चला इथे बघाल, खाली मी जाळी ठेवली, त्यावर हे भांडं ठेवून वर असं वजन देखील ठेवलं होतं. बरोबर 20 मिनिटं मंद आचेवर ही वाफवून घेतली. गॅस बंद करते. आता गडबड करू नका, आणखी एक 5 ते 10 मिनिटं असेच मुरू देत. 10 मिनिटं झालेले. आता बिर्याणी बघूयात कशी झाली ते. आ हा 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 हा, वाफ बघा काय येते. वा 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 वा. आणि राईस काय शिजलाय. चला खालनच काढून दाखवते. बघा काय रसरशीत झाली की नाही बिर्याणी. आ हा हा, अजिबात चिकटत नाही आणि मस्त अशी रसरशीत होते बघा. आ हा हा. आणि हा शेवटी तळलेला कांदा वरण भुरभुरायचा. आ हा 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 हा, बघा काय वाफ येते. वा 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 वा, मस्त. आणि चिकन बघा काय मस्त शिजलंय की नाही रसरशीत. आणि तुम्हाला सांगते हे चिकन तर शिजतं, पण भातही बघा मस्त मोकळा लांब सडक सडसडीत झालाय, पण कोरडा अजिबात नाही. आहा, आहा, बिर्याणी तयार आहे. फक्कड दिसते, तुम्हाला सांगते. अर्धी चापू नाही झाली, जेवढी या प्लेटमध्ये तेवढीच राहिलेली आहे. जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.